पूजा काही अजून आली नाही. किती वाळकच येऊन बसवलं. तिने फोन केला मी, लवकर येव महाबीन. तर शाळा सुटायचा टाइम झालाय, ढोराकडे इकडे येऊन जाते. तर महाबीन अजून काऊन नाही आली? पिंकी महाबीन तिच्या तर अरे मला भांडे घासा लावले होते आईने, म्हणून जरासा उशीर झाला. बरं पूजे ते जाऊ दे, लय दिवसाचा मौका भेटला आपल्याला. ये बस बरं, मस्त मस्त नॅचरल वातावरण, मस्त मस्त सिंग नदीतून पाणी गिनी वाहू लागलं मस्त. एकदम खतरनाक वातावरण आहे. काय टेन्शन घेऊ नको. ये इकडे बस जराशी. होय रे कुत्र्या, येतो बसतो, थांब जरासा. कशा तुला तर माहिती आहे ना मामा किती डेंजर आहे. कोणाला जर माहित जरी पडलं ना की मी आली म्हणून तुला भेटायले, बस बस मला गावात राहायचं कामच नाही. मला कुठे ना कुठे जावं लागते पाहून. समजलं का तुला? मामा आपले डेंजर आहे, तुला माहित नाही. असं दररोज भेटणं चांगलं नाही वाटत आपल्याला. हो पूजे तू काय टेन्शन घेत? अरे का माझं गावन साऱ्या गावात माझं नाव, कोणाच्या बाप्पाला भेट नाही आपण. समजलं का? हो माहितीच आहे कोणाच्या बाप्पाला भेट नाही. चालला मोठा मग छोटे बसतील दोघा जण, मग समजल वाकाय गंपडतील वाकाया. प्रेम म्हणजे अमाच्या गोष्ट वाचला काय तुले? ते पश्चिमाच्या सारखं प्रेम केलं ते पासून सारी जनता पागल झाली. म्हणजे आपल्याला पागल व्हायचं काही कर प्रेमात. तुला माहित नाही बा, प्रेमाच्या जागी गेले आहे तर मा बापाचं टेन्शन मला, बाकी कोणाचं टेन्शन नाही. मा बाप इतका भारी आहे ना, बस दिसलं की मला हात देत धरून, म्हणून मा बाबाचं मला टेन्शन आहे. समजलं का वर्ष तुले? पूजे तुला काय माहित आहे, जब प्यार किया तो जब डरना क्या, हवेत लाता आणतो हवेत लाता. समजलं का? नाही बाई वर्षा, हवेत लाता आणता का माझ्यासाठी? मला वाटलंच नव्हतं. तुला एक गोष्ट विचारू का रे वर्षा? अरे एक गोष्ट काय विचारतं, 1000 गोष्टी विचार, 1000. तुझ्यासाठी दिल क्या जान भी है. वर्षा तू मावर खरं खरं किती प्रेम करते रे? सांग बरं मग खरंच. अरे पूजे मी तो इतकं प्रेम करते ना, करतो ना माहिती का? चंद्रन तारे ते सर्वच तोडून आणतो तुझ्यासाठी मी. इतकं प्रेम करतो मी तो. सांग बरं मग खरं किती प्रेम करतो मावर? हा पूजे मी तुझ्यासाठी कुठे पण जाऊ शकतो, 7 समुद्र पार पण ओलांडू शकतो माहिती का? इतकं समुद्र पाणी मोजतात नाही ना, तितकं प्रेम करतो मी. समजलं का? हा बाई खरंच वर्षा किती जीव तोडते माझ्यासाठी. आय लव्ह यू वर्षा, लव्ह यू वर्षा. वर्षा एक अजून गोष्ट विचारायची. पाय आपण इतकं दोघं इतकं क्लोज आहोत, इतकं प्रेम करतो आपण. हे पाय आपण जर समजा मला जर समजा काही झालं, मी समजा मेले, तर तू लढशील का माझ्यासाठी? का काही करशील माझ्यासाठी? सांग बरं तुम्हाला. मग तू पागल गिरल होशील का कसं रे? तुझे मी तुझ्या प्रेमात आधीच पागल होल्या हो, आणि तू मेल्यावर मग मी त्याच्यापेक्षा पागल होतो. तेरे नाम पिक्चर पाहिला का? ते संजय कसा आपल्या कसा पागल झाला होता ते सलमान खान, तसंच मी पागल होतो त्या प्रेमात. समजलं का? अबे परशा, संजय बोल नव्हता त्याच्यात, सलमान खान होता ना, सलमान खान. काय का एवढं तर समजत नाही. म्हणजे ते जाऊ दे पण अर्चना परशान जितकं प्रेम केलं नाही ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने मी तो प्रेम करतो. खरंच लय प्रेम करतो मी त्यासाठी. मी काही करू शकतो. भलतं मी चंद्रा तारावर जाऊ शकत नाही, पण त्यासाठी मी काही पण करू शकतो. माहितीये का? बापरे, हे तुकारामचं पोरग आणि शिवाजीचे पोरगे. आणि शिवाजी म्हणत होता मला की माई पोरगी 1 नंबर शाळेत आहे, 1 नंबर हुशार आहे. आणि हे वहीची शाळा हे इकडून बसते. थांबा सांगा लागते आता जरासं त्याच्यात शिवाजीला घरी जाऊन जरासं. थांबा हे आहे का तुमची शाळा? बापरे, तुकारामचं पोरग मला माहितच नव्हतं इतक्या भारी आहे म्हणून. बापरे, बकम पोऱ्या पटवल्या आजकाल ते ना माझ्या समोर. त्या रोजी मला तिकडे दिसली, आज ही पोरगी नवीन ती पोरगी. समजतच नाही. आम्ही तुक्यापेक्षा भारी वळत वाटते. परशा मी चालू बाबा, शाळा सुटायचा टाइम झाला बाबा. मा बाबा घरी येतील. मा बापाला सांगितलं होतं मी शाळेत चाललो म्हणून. चल येतो बरं मी, लय उशीर होईल झाला. जाता ते ना बस ना, एवढा काय टाइम झाला तुले? बस जराशी तू अशी मग गमते जरासं, थांब जराशी ना. नाही बाबा परशा तुला काय आहे, कोणी आता शाळा सुटली कोणाला जर दिसलं ना तर बस वांद्याचे कामं होतील. चल बाबा मी जातो. तुझे हम लाख छिपा है दुनिया से, लेकिन प्यार हमारा पता चल जाएगा. लेकिन चुप चुप मिलने से मिलने का मजा तो आएगा. वाह पिंकी काय आवाज आहे तुया, कोकिडा सारखाच आवाज आहे तुया. हो दे मग येते ना. असं म्हणतो परशा. बरं. अरे हो गई शाम ढल गया दिन, मुझे अब घर जाना है. ओ मुझे अब घर जाना है. अरे अभी आई हो, अभी आई हो, थोड़ी देर रुक जाओ ना. ओहो पूजा थोड़ी देर रुक जाओ ना. गाणी म्हणू नको परशा प्लीज. जानू येतो मा, मला लय उशीर होते रे. मा बाप येईल तर मला ठोके देईल. ये मग पूजा आता. पूजे उद्या येशील ना नक्की? सांग मला आत्ता का? हो रे मा पिल्ल्या, नक्की येतो रे पिल्ल्या, नक्की येतो. बाय बायको. हाय चल सोन्या मी येतो, लव यू, बाय. हॅलो. अरे साहेब काय नाही, काय चालू आहे?
काही नाही, वारात आलो इकडे हरभरा गिरभरा सांगू लागलो. काही नाही, ते पुढच्या सुकन्या योजनेचा हप्ता गिप्ता भरणं झाला बा, ते पैसे गिसे भरले. आलो वारात हरभरा गिरभरा सोंगावं म्हणलं. आणि हे आता जमा गिमा करणं चालू आहे. ते पंजाब डावनं सांगलं होतं ना पाणी गिनी येते म्हणून, वाराकडे चक्कर गिकर मारायला आलो तुम्ही. हो अरे राम राम शिवाजी, काय काय चालू आहे हो? लेच खटपट दिसते राजा तुमच्या मागं, काही पण कामात राहता गुंतलेलं तुम्ही. अहो काही काम घेऊन नाही, हरभऱ्याचं आबाय पाणी येऊ लागलं. मी आणलं जरा सुडे गिडे लगे हरभरा गिरभरा सोंगून घेऊन गंजी गिंजी मारून द्या, म्हणजे मग मोकळे. मग आता सोयरीचे लग्न घेऊन आता कर लागतील ना, काही पाहा लागल ना. आता पोरगी आली, आता लग्नाला इकडे तिकडे पाहा लागला आता जरासं. हो हो का, बरं. कुठे आहे मग तुमची पूजा? कुठे काय दिसूच नाही लागली मला. काही नाही, शाळेत गेलती ती, येतो म्हणे बाद. हो का शिवाजी, एक गोष्ट सांगू तुम्हाला राजा. राधे बा, तुम्हाला गोष्ट सांगायची, तुम्ही राग असाल फालतूच मावर म्हणून माई कान येऊन भरू लागलं. बरं जाऊ द्या, का सांगू? अरे काय भिवाजी, काय राजा, आपण राजा लहानपणापासून सर्व मुळे एवढं मोठं मोठं झालो आणि हे ते. तुम्ही एक गोष्ट सांगायचं म्हणता राजा, काय गोष्ट आहे सांगा पटकन. काय म्हणता राजा शिवाजी? तुम्ही म्हणता राजा की आपली पिंकी शाळेत गेली, हा पूजा, तर म्या राजा तिले त्या पोरशासोबत नदीकाठी पाहिले तिले. ते दोघं जण मस्त गोलगप्पे सारे मस्त बोलत जाते, एकमेकासोबत बोलत जायचं, असं करून तसं करून हे करून ते करू. म्या राजा माझ्या डोळ्यानं पाहिले तुम्हाला. आणि अशा जर गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, तुम्हाला मारू विश्वास पटणार नाही. ते नदीकाठी होते तर परशान ते पूजी. अहो काय म्हणता भिवाजी, असं होऊच शकत नाही राजा. काही पण सांगू लागले राजा, माई पूजी तशी नाहीच. बरं तुम्ही म्हणता ना तसं, थांबा येऊ दे त्या पूजेला घरी, मग सांगतो ती. तिचे तंगडच तोडतो, नाही तर कोरड्यानं देऊन मिरच्या धुपट दिलं तर काय म्हणलं म्हणा, नावाचा शिवाजीच नाही. थांबा येऊ द्या तिले. हो आता पाहा तुम्ही, तुम्हाला काय करायचं ते. आता घरचा माणूस हो हो म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नाही तर मला काही घेणते नव्हतं बरं कोणाचं. काय कान घेऊन भरायचे काय, घरचा माणूस होय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बरं जाऊ द्या, येतो मी, पहा तुम्हाला काय करायचं ते. बाबा मी आली. का कुठे गेलती? काही नाही बाबा, मी शाळेत गेलती, नेमकंच तर आले. हो का, शाळेत गेलती का? खरं खरं सांग भटक भवाने, मला माहिती आहे तू कुठे गेलती ते. खरं खरं सांग, कुठे गेलती ते? नदीकाठी होती ना तू त्या पोरशासोबत? काय फिरायची गरज का तुले? माझ्या नावाचा खराबी करतं का तू? नदीकाठी फिरते त्यासोबत? नाही व, मा एकटे माणूस होता, माझा जवळचा माणूस होता, त्याने मला सांगितलं तू नदीकाठी फिरतं का. बाबा बाबा बाबा, तुम्हाला कस काय माहित पडलं? बरं ही खरी गोष्ट आहे. मी भोसूरचे एक एक रुपया जमा करून त्या शिक्षणासाठी एवढा पैसा लावतो. हिंगद वावरातला हरभरा आहे ते सर्व ऍडजस्टमेंट करून मी इकडं तिकडं बाहेरला हे ते काम करून सर्व करतो. आणि तू भटक भवानी त्या परशासोबत फिरायला जातो नाही गाडी, लाज वाटते का नाही तुले? थांब आता तू त्या परशाले पाहतो आणि तुले पाहतो. माया बिंत तू थांब. माझी खटखट मा सासरा इथे काय करू लागला, त्याला माहित झालं का काय माया बिंत? अबे परशा, तो बाप कुठे? तो बापाला बोलायचं मला, तो बापाला आवाज दे पटकन. का नो सासरे, काय म्हणता, काय झालं? थांबा थांबा, देतो मग बाप्पाला आवाज. काय कशा, चांगली गोष्ट आहे का? ओ बाबा या बाई, आले आपले सासरे आले. सासरे या बाई, काय म्हणते पावर, या बरं. ओ राम 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 शिवाजीराव, काय म्हणता? कशी काय आले आमच्या घरी? बरेच काढले राजा गरीबाची आठवण. काय म्हणता सांगा. ह्या पा भीमराव, आपले संबंध आहेत चांगले म्हणून मी आलो घरापर्यंत. हे तू या परशा आहे काटता आहे का नाही? हे मा पोरीसोबत उगाच हे करते, याला लावते फालतू. त्याच ते नदीकाठी मा पोरीला घेऊन जाते तिकडे फिरायला नेते, असं तसं. सुद्यामध्ये तुमच्या पोराला सांगा आपले संबंध चांगले आहेत म्हणून मी तुमच्या दाराला घालू, नाही तर याला काही बजावलं असतं धरून ना, समजलं का? अरे ओ सासरे अरे बजावता काय म्हणता राजा, आपण तुमच्या पोरीवर खरंच प्रेम केलं, इतकं प्रेम केलं ना, त्याच्यावर अति प्रेम केलं. माहिती तुम्हाला, शाहरुख खान सारखा जरी माझा चेहरा देत नसला ना, पण शाहरुख खान सारखा मा दिल आहे दिल. हा पण इतकं प्रेम करतो तुमच्या पोरीला, इतकं प्रेम करतो तिच्या डोळ्यातून ठेंबा असं पडू देणार नाही, इतकं प्रेम करतो मी तुमच्या पोरीवर, समजलं का? पाहो भीमरावराव, आता बसून राजा मिशीने फुटले, होटावरून उड्या मारला 3-3 फुटावर. सांगा बरं येले दिलेच्या कानपट्टीत, समजलं का? का बे हे परशा, लाज वाटते का तुले? काय म्हणून लागले ते शिवाजी काका तुले का? हे धंदे सुचले का तुले आजपर्यंत? या धंद्यासाठीच मी तुले एवढं लहानाचं मोठं केलं का? काय लेका, म्या काय स्वप्न पाहिले होती, तू काय तो काय लेका त्या अर्चना सरांचा पिक्चर पाहिला जईपासून रिलीज झाला तईपासून तू उड्याच मारला ठराटर. लाज वाटते का लेका तुले? मी काय करू लागलो, तू काय करू लागला? हे दिवस दाखवासाठी तो मी तुला पैदा केलं का भोसूडच्या? बाबा मी तुम्हाला खरं सांगू का, मी त्या पोरी लय प्रेम करतो, तिचं पण माझ्यावर लय अति प्रेम आहे. आणि आम्ही दोघं लग्न करायला तयार आहोत.
समजलं का? आणि मी त्या पोरीला काय बळकून लागलो. अरे हो सासरीबा शिवाजी, मी तुम्हाला तुमचा होणारा जवळ हो म्हटलं माहिती का? जरा चांगले इंगले बोलत जा, काही पण उठलं पुटलं काही फरशा बोलता, चांगले बोलत जा जरा. होणारा जवळ म्हणलं तुमचा, समजलं का? हा, हुंडा घेणार नाही पण तुमची पोरगी आहे, समजलं का? अबे परशा, काय जवळ का सासरे रे एका होटार मिशन फुटलेले का चालला उड्या मारला इसा. ओ सासरीबा, प्रेम लाके के रहते का हो, मैं दुनिया भुला दूंगा उसकी चाहत में, समझ लगा? वा रे वा, दुनिया हिला देणे वाला. त्या रोजी गव्हाचं एक पोत टाक म्हणलं तर तेवढं तुला जागावर नाही हल्लं, आणि दुनिया हिला दुंगा. तुला गव्हाचं पोत तरी हलते का बाई? दुनिया हिला दुंगा चालला. धुता येते का? जोरात कर्म चालू इसा. काय झालं रे वा, काय मॅटर आहे मला सांगत तरी. इतक्या जोशी कर्म करत असते का पूर्ण गाव जमा होत चालणार राजा? काय गावभर कल्ला म्हणता? माहितीचं खरं प्रेम आहे, ती पण मार खरं प्रेम करते. आमच्या दोघाले लग्न करायचं ना, आमच्या दोघाच्या मनात जर कोणी आलं ते तुम्ही सलमान खानचा पिक्चर पाहिला का नाही? बस बस, काट दूंगा, पाट दूंगा, मार दूंगा सारखे. इसके लिए मी जान भी दूंगा, असंच करेन मी, समजलं का? आणि तुमच्या दोघाले पण सांगतो, पिंकीले आम्ही लय प्रेम करतो माहिती का? आणि बस पिंकीले इतकं प्रेम करतो आणि ती मला खूप प्रेम करते. वो सिर्फ मेरी है और मेरी है, मेरी है, मेरी है, और कभी किसी की हो नहीं सकती, समझा का? अबे परशा, जब तक लड़की कुंवारी है, ना तेरी है ना मेरी है, वो साली सरकारी है माहिती का? ट्रेनचा, बसचा आणि लडकीचा कधीच नान करू नका. ते कोणासाठी थांबत नाही, समजा क्या? तुमचं काही तसं टिप्पण लागत नाही. मला तुमच्या दोघांच्या मदत पडाच लागत ना, तुमचं काही टिप्पण लागत नाही, समजलं का? तुमचं मॅटर फक्त मला सांगा. आणि तुकाराम भाऊ, काय भांडण झालं ते मला सांगा. तुमच्या दोघातलं काय मॅटर आहे ते मला सांगा, मी पाहतो मग. अहो शांताराम भाऊ, हे परशा आहे का नाही, मा पूजीले नदीच्या काठी नेऊन फिरवते तिकडे राजा. मा पोरीले सगळं बिडकून टाकलं ये ना, फोकण्याने निकाल बिघडून टाकलं ये ना. जरा समजावून सांगा दिले. आणि राजा नदीच्या काठी फिरवते आणि मला पण म्हणते की सांग पिंकी सिर्फ मेरी आहे, पिंकी सिर्फ मेरी आहे. मला असं म्हणते आणि मला सासरीभाव करते. लाज वाटते घ्यायले. याच्या फोटावर तरी मिशा फुटला का? असं मॅटर आहे का ते? बरं ठीक आहे ना शिवाजी भाऊ. आणि तुम्ही भीमराव भाऊ, तुम्ही जा आता, दोघं जण जा. मी बोलतो येले, मी समजावून सांगतो काय सांगत ते. जा तुम्ही दोघं जण जा आता. भीमराव भाऊ जा, तुम्ही पण जा आता, मी सांगतो येले समजावून काय आहे ते. बरं शांताराम भाऊ, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बोला काय बोलायचं ते सांगा, समजा येतो आम्ही. का हो परशा शेठ, तुम्ही काय राजा प्रेमात पडले म्हणते राजा तुम्ही? हो ना शांताराम भाऊ, पडलो ना राजा आता प्रेमात पाटकून. लग्न करायचं का तुम्हाला परशा शेठ आपल्या भाऊजी सोबत? हो ना राजा, करायचं लग्न मला तिच्यासोबत. मला लय आवडते राजा तिच्यासोबत, खरंच लग्न करायचं मला. आणि हे अशा मदत बाता येऊ लागले. राजा मी देतो तुझ्या पूजी सोबत लग्न लावून, तू काय टेन्शन घेत? हो ना हो राजा, माहिले प्रेम आहे तिच्यावर, मला लग्न करायचं तिच्यासोबत. अरे लग्न घेऊन लावून देतो मी पछतूया, तू नको टेन्शन घेऊ. महार विश्वास ठेव फक्त तू. हो ना राजा, पाहन तेवढं, तिच्यासाठी मी कोणासोबत फाईट घ्या तयार. बाबू मी तुला एक गोष्ट सांगतो, जब में पैसा है तब तक लड़की तुम्हारी है, माहिती का? भाऊ संसाराचा गाडा चालवून सवय नसते. एक चाक पंक्चर झालं तर गाडी पंक्चर नसते चालत, माहिती का? दोन्ही चाक समान पाहिजे, तेव्हा कुठे संसाराचा गाडा व्यवस्थित चालत असते, समजलं का? भाऊ खिशात पैसा पाहिजे तरीच पोरगी तू सुखात ठेवू शकशील, नाही तर काही फायदा नाही तुया. तू म्हणता ना आत्ता मग म्हणस ना तू, किंवा पोरीच्या डोळ्यातून आसू पडते ना, नाही असं नाही तसं नाही. आपल्या पैसा सुद्धा तू करशील काय, समजलं का तुले? पहिले पैसा कमा, मग समज. जरा मोठा वेळ जरासा पैसा गिसा कमाव, अभ्यास कर, चांगल्या नोकरीवर लाग, चांगल्या पदावर लाग, आणि पैसा गिसा कमाव. आणि मग पूजीले प्रपोज काय मी देतो, पूजीसोबत तू सेटिंग लावून काय मी तू लग्नात देतो करून त्यासोबत. बस मी बोलतो त्या शिवाजी काकासोबत काय बोल असते. अरे तेच तर सांगू लागलो तुले भाऊ, पैसा पाहिजे. भाऊ संसार करायला पैसा पाहिजे. आणि एक तर तू आहे लहान, तुला आतापासून परिस्थिती जाणीव नाही, अनुभव नाहीत काही. तुला आता एक गोष्ट मी समजावून सांगतो. आता मस्त घरी जाय, अभ्यास कर, हा, आणि अभ्यास करून मस्त एका मस्त कलेक्टर होय, ना महाराष्ट्र पोलीस मध्ये, ना आर्मीत कायच्यात जाय, आणि मस्त नोकरी फोकरी लागल्यावर तू काय टेन्शन घेऊ नको. आणि पूजी काय बे, पूजी तूच आहे ना का? पूजीचं मी देतो तुझे लग्न करून पूजीसोबत. बस मी आहो तुमच्या दोघांच्या मनात. बस जाय तू अभ्यास कर. हो राजा तुम्ही मला खरंच जर सांगितलं, माझं डोळे खुलले राजा, खरंच. आता जर मी ह्या पूजेसोबत लग्न केलं तर पैसा तर नसेल, मी ते जगू कसं? आणि एक तर मी लहान आहे राजा. जाऊया पहिले आता मी मस्त अभ्यास करतो, चांगल्या मोठ्या पदावर लागतो, नंतर मग पूजेसोबत डायरेक्ट तिच्या बाप्पाच्या पुढेच जातो हात मागायला. मी तिचा बाप नाही आला पाहिजे मापाशी, म्हणजे
मी नाही गेलो पाहिजे तिच्या बाबापाशी, तिचा बापाला पाहिजे माझ्यापाशी. मग सांगतो तिले. हा आता कसं तुला समजलं? आता काही टेन्शन नाही, तू जाय मस्त नोकरीला लाग, मस्त अभ्यास करू, आणि मग काही टेन्शन नाही. आणि पूजी गावातच आहे, पूजी काही कुठे चालली नाही. आणि मी तिच्या बापाला समजावून देतो, आणि जरी तिचा बापा ऐकला नाही तर मी गावातच हो ना. मी का मेलो का? मी मरतो का तोपर्यंत? तू काही टेन्शन घेऊ नको, मस्त अभ्यास कर आणि मस्त काही टेन्शन नाही. नोकरी फोकरी लागले का पूजी तर तू खुश, पूजी खुश राहते आणि परशाला का तू खुश राहते. काय टेन्शन नाही. जा आता मस्त अभ्यास कर, टेन्शन घेऊ नको. ओके? हो राजे शांताराम भाऊ, खरंच तुम्ही मला माझे डोळे उघडून दिले. तुम्ही खरंच मला लय समजावून सांगितलं. मला जर याने समजावून सांगितलं तर पहिले तर राजा जमलं नसतं का. बरं जाऊ दे, आता मी चाललो, अभ्यास करायला लागते आता मला. आपला दिमाग खतरनाकच आहे राजा. आता यायचं दोघांचं भांडण पण नाही झालं आणि बस काही टेन्शन पण नाही आता दोघांचं. दिमाग की बत्ती चलावा.